एक लीप घेऊन येईल तुमच्या आयुष्यात नवीन क्रांती. मला तुमची मुलगी होण्याचा अभिमान नेहमीच राहिला. नोकरीसाठी तुमची आवड आणि वचनबद्धता प्रेरणादायी आहे. नोकरी करत असताना बाकी सर्व जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडल्या. तुम्ही आम्हाला घडवलं, मोठं केलं, सगळ्यांचा आदर सन्मान करायला शिकवलं. आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्या मेहनतीमुळेच. इतक्या खडतर प्रवासामधून उंच भरारी घेणाऱ्या तुमच्या आयुष्याकडे पाहताना खूप काही शिकायला भेटतं. घरातली शैक्षणिक परिस्थिती नसताना सुद्धा तुम्ही एवढ्या कष्टाने मोठे झालात. तुमचा कष्टाळू स्वभाव, शिस्तप्रिय वागणं, कामासाठी कधीच कोणाला नाही न म्हणणं, एवढं सर्व पार पडत जिथे वेळ पडली तिथे हजर राहून सगळ्यांना मदत करणं. कधी सुट्टी घेऊन त्यांना मी आराम करताना कधीच बघितलं नाही. दुपारी कधी झोपलेलं मी त्यांना कधीच बघितलेलं नाही. कधी जेव्हा सुट्टी असेल त्या दिवशी मग गावाकडची कामं, गावाकडे जाणं, गावाचं सगळं पाहणं, यामध्येच त्यांचे यांचा वेळ जायचा. मग त्यामुळे कुटुंबाकडे त्यांना जास्त लक्ष देता आलं नाही. मग तिथे सगळं आईनं सांभाळलं. आईनं भरपूर त्यांची साथ दिली. आम्हाला आमचं सगळं काही असेल, अर्ध्या रात्री दवाखाना असेल, काही असेल, ते आईने एकटीनं हँडल केल्या गोष्टी. भरपूर चढ उतार आले पण तिने सर्व एकटीनंच हँडल केले. आज पप्पांची रिटायरमेंट आहे पण मला आईला हे सांगायचं की खूप कष्ट केले. आता तू पण आरामाने घे. तुम्ही दोघांनी म्हणून आम्हाला खूप चांगलं आयुष्य दिलं. आपण कुठेही गेलो तर आपल्या माणसांना, आपल्या गावातल्या माणसांना किंमत द्यायला शिकवणारे माझे आई पप्पा, आयुष्यातले चढ उतार धाडसाने पार करायला शिकवणारे माझे पप्पा, सर्व मित्र परिवारांमध्ये रमणारे, सर्व कार्यामध्ये उत्साहाने भाग घेणारे, आपल्या मूळ गावच्या मातीवर प्रेम करणारे माझ्या पप्पांचे मला खूप कौतुक करावे वाटते. स्त्री असते ती शेवटपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असते. तर आज मी आईला पण रिटायरमेंटच्या शुभेच्छा देते आणि तुमचे येणारे आयुष्य सुख समृद्धीचे आणि निरोगी जाऊ. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. तर एक 4 ओळी आहेत. आला आनंदाचा क्षण, आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेलं क्षण. सेवानिवृत्तीचा दिवस आला, अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा तुमचा प्रवास हसरा आणि आनंद देणारा असावा. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. आता ही वेळ म्हणते थांबा, करा थोडा आराम.